आपला क्वेश्चन काय आहे, राउंडिंग ऑफ टू नियरेस्ट 100 नंबर. ठीक आहे. मग मला याच्यामध्ये सांग की 100 प्लेस कोणता आहे. हा 1s आहे, हा 10s आहे आणि 100 आहे. 100ला तुला राउंडिंग ऑफ करायचं आहे. मग त्याच्यासाठी तुला 10s प्लेस बघावी लागते. ठीक आहे. मग आता 10s प्लेसमध्ये बघायचं हा नंबर 5 किंवा 5पेक्षा मोठा आहे का. ओके. आता हा नंबर 5 आहे. ओके. मग 5 जर हा नंबर असेल किंवा 5पेक्षा मोठा असेल तर यामध्ये काय करायचं, जस्ट आपल्याला +1 करायचं आहे आणि बाकी ह्या दोन्ही डिजिट्सला 0 करायचे. म्हणजे राउंडिंग ऑफ टू 100 प्लेसला राउंडिंग ऑफ करताना काय झालं, 500 झाला हा नंबर. ठीक आहे. आता इकडे बघ, इथे 100 नियरेस्ट 100 सांगितले. म्हणजे ह्याला तुला काय करायचं आहे, या प्लेसला 1s 10s आणि 100 याला तुला राउंडिंग ऑफ करायचं आहे. मग ह्याच्या बाजूचा प्लेस बघ, हा किती आहे, 5 आहे. ओके. मग आपलं काय नियम आहे, 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर इथे +1 करायचं आहे. ओके. मग हा डिजिट ॲज इट इज, ह्याला +1, 6 + 1 7 आणि बाकी ह्या रिमेनिंग डिजिट्स जे असतात त्यांना 0च करायचं. ओके. इन केस आता सपोज 1 मिनिट आता इथे बघा, ही 100 प्लेसला काय, 1s 10s 100. आता ह्या 100 प्लेसला काय आहे, 1 आहे. मग ह्याच्या 10s प्लेस 5 आहे. 5पेक्षा मोठा आहे का छोटा आहे, 5पेक्षा छोटा आहे. जर हा 10s प्लेस 5पेक्षा छोटा असेल तर ह्याला ॲज इट इज ठेवायचं, असं +1 नाही करायचं. ओके. आणि हे रिमेनिंग डिजिट्स काय होणार, 0 होऊन जाणार. मग लिहिणार कसं, 6100 आहे का नाही, सिम्पल. फक्त एक लक्षात ठेव, 100 राउंडिंग ऑफ 100 करताना 10s प्लेस बघायची, 5 आहे किंवा 5च्या वर आहे. ओके. तर +1 करायचा. इथे पण सेम 100 प्लेसला. आणि इथे काय, 100 प्लेसच्या बाजूची प्लेस 10s प्लेस ही 5पेक्षा कमी आहे. मग इथे काय करायचा, हा डिजिट ॲज इट इज ठेवायचा. एवढं सिम्पल आहे. ओके. एकदा तू प्रॅक्टिस कर परत.